नमस्कार. आज 25 मार्च. आपल्याला सर्वांना एक विनंती करायची आहे की जो गॅस, पेट्रोल, डिझेल याची जी कमतरता भासते आहे ती अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण जोपर्यंत वॉर चालू आहे ह्या गोष्टीचा परिणाम भारतावर नाही तर इतर सर्व देशांवर होणार आहे. तर इतर देशांना जसा होईल पण आपल्या भारताचा आपण जर विचार केला तर एक जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी आपला जो काही प्रवास आहे, विनाकारण जो प्रवास आपण करतो तो टाळला पाहिजे. त्यातल्या त्यात काही गोष्टी इम्पॉर्टन्स असतील, लग्न कार्य असेल, देवयात्रा असेल, जत्रा असेल गावाला, किंवा आणखीन अशा काही गोष्टी आहेत जिथे त्याही आपल्याला जर टाळता येत असेल. आता लग्न ऑनलाईन पण आपण हजर राहू शकतो. देवदर्शन सुद्धा आपण इथूनच देवाच्या प्रार्थना करू शकतो जेवढं शक्य होईल तेवढं. कारण हे जे डिझेल आपण एक एक नागरिक वाचू, हे डिझेल आपल्याला ट्रान्सपोर्ट ज्या करणाऱ्या व्हेकल्स आहेत ज्याच्यामधून आपल्याला भाजी वगैरे येत असतात, औषधं येत असतात, जीवनावश्यक वस्तू सर्व येत असतात. इवन हे डिझेल वाहतूक करणाऱ्या गाड्या आहेत, ह्या सर्वांना वापरण्याकरता डिझेल उपलब्ध राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण ह्या डिझेल पेट्रोलचा उपयोग कमी केला पाहिजे. जितका होऊ शकेल आपण कमी करायला पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे असं जे म्हण आहे. कोरोनामध्ये आपण सगळंच थांबलो होतो, कारण तेव्हा काहीच नव्हतं तर आपण थांबलो होतो. आता सुद्धा सगळं बंद होण्याआधीच आपण थांबावं अशी मला विनंती आहे. उद्या असं होऊ नये की आपण नाहक कुठेतरी फिरायला गेलोय आणि मग तिथून गॅस, डिझेल आणि पेट्रोल कम्प्लिटली बंद झालं असं जर घोषित झालं आणि मग तुम्हाला पुन्हा आपल्या घरी यायला जर ही उपलब्ध झाली नाही तर तुम्ही तिथेच अडकून पडाल. तर तो दिवस येण्याच्या आधीच आपण देशाला एक मदत म्हणून कमीत कमी डिझेल, पेट्रोलचा वापर करावा ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो. आणि आपण हा मेसेज सर्वांना पाठवा जेणेकरून आपल्या देशामध्ये जितकं डिझेलचा खपत आपण पर्सनली कमी करू शकू तोच देशाच्या कामाला येईल असं मला सांगायचं आहे. जय हिंद.